आधी मोजणी मग रजिस्ट्री. पण 200 रुपये घेतले. 200 रुपयामध्ये पोटीसचे मोजणी करून द्यायचा निर्णय आपण केला की पैसे भरल्याबरोबर 15 दिवसामध्ये त्या प्लॉटची मोजणी झाली पाहिजे. 500 रुपयामध्ये पोटीसची रजिस्ट्री करून देणार की घरावर नोटीस लावायची आणि तो आला की नाही आला तरी मोजणी करायची. याबद्दल शासन विचार करेल. जर भावाभावामध्ये पोटीसचे करायचे असेल, म्हणजे माझे 4 भाऊ आहे, आमच्या 4 भावाला आमच्या वडिलांची जमीन वाटून घ्यायची असेल तर 500 रुपयाच्या स्टॅम्पवर, फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्पवर, त्याला स्टॅम्प ड्युटी वगैरे काही लागणार नाही. 500 रुपयाच्या स्टॅम्पवर 1 रुपये मुद्रांक शुल्क लागणार नाही. 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आपल्याला त्यांनी हिस्से वाटणी करायची, सरळ डॉक्युमेंट रजिस्टर जाऊन करायचं नोंदणी अधिकाऱ्याकडे, मुद्रांक शुल्क अधिकाऱ्याकडे जाऊन नोंदणी करायचं. रजिस्ट्री करून देणार आहे आपण. 500 रुपयामध्ये पोट हिस्साची रजिस्ट्री करून देणार आहे. म्हणजे पूर्ण एकत्र रजिस्ट्री एकाच 500 रुपये स्टॅम्प पेपरवर. म्हणजे जसं आता पहिल्या काळामध्ये तुम्हाला तेवढी नोंदणी शुल्क तेवढं रेडी रेकनरनुसार पैसे भरावे लागत होते भाऊकीमध्ये, तर भाऊकीमध्ये आता भाऊ बहिणीच्या हिस्स्यामध्ये आता फक्त 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर आता संपूर्ण रजिस्ट्री पोट हिस्साची आपण त्या ठिकाणी वाटणीपत्र रजिस्टर करून देणार आहे 500 रुपयामध्ये. दुसरा आपण निर्णय घेतला, तिसरा आपण निर्णय घेतला दानवेजी की आपण भाऊबंदकीमध्ये समजा रजिस्ट्री झाली, पोटीसे झाले, मग मोजणीचे पैसे किती घेतले पाहिजे भाऊबंदकीकडनं? फक्त 200 रुपये घेतले पाहिजे. 200 रुपयामध्ये पोटीसचे मोजणी करून द्यायचा निर्णय आपण केला. म्हणजे 4 भावांना 800 रुपये लागतील आणि पोटीसची मोजणी मिटकरीची आता होऊन जाईल. त्यामुळं तोही निर्णय आपण या राज्यामध्ये घेतला. तोही एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. आता माननीय गर्जे साहेबाचे 2 प्रश्न आहे की पोट हिस्से मोजणी हे या ठिकाणी आपण आता काय केलं आहे गर्जेजी, आपण एक 6 डिव्हिजनमध्ये 3-3 तालुके घेतले. आपण 18 तालुके निवडले आहे पायलट प्रोजेक्ट पोट हिस्से करता पूर्ण. आणि आपण ते पोट हिस्से साधारण मार्च 2026 पर्यंत हा पायलट घेतो आहे की याच्यामध्ये काही चुका होत आहेत का, त्यांच्याकरता रोवर ड्रोन सर्वे ते तुम्ही जे सांगितलं ती टेक्नॉलॉजी घेतलेली आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश यांनी रोवर्स आणले आहे, त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ड्रोन्स आणले आहे. आपण राज्यामध्ये 1200 रोवर्स विकत घेतो आहे, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रोन्स घेतो आहे. या ठिकाणी आपण तर हा विचार करतो आहे, मी तर पुढे जाऊन सांगतो आहे, जर या योग्य पद्धतीने जर चाललं, तुम्ही सर्वांची साथ मिळाली तर या राज्यामध्ये आपण हा विचार करतो आहे पुढच्या काळामध्ये आधी मोजणी मग रजिस्ट्री. आधी मोजणी म्हणजे तुमचा माझा व्यवहार झाला ते रजिस्ट्री होऊन जातं आणि त्या मोजणीमध्येच त्या ठिकाणी त्याची म्हणजे रजिस्ट्रीमध्ये समजा 2 एकर जागा आहे, स्पॉटवर 2.25 एकरच आहे. त्यामुळं आधी मोजणी मग रजिस्ट्री. मला माहिती आहे याला फार टास्क आहे, कारण याकरता आपल्याला संपूर्ण डिजिटलायझेशन GIS सिस्टीम उभी करावी लागेल. पण पुढच्या 2 वर्षामध्ये आम्ही या राज्याला याकडे नेतो आहे आधी मोजणी मग रजिस्ट्री. आणि त्यामुळे काय होईल की संपूर्ण वाद संपून जातील. पण माननीय गर्जे साहेब, तुमचे 2ही प्रश्न शासनाच्या विचाराधीन आहे. 2ही प्रश्न महत्त्वाचे आहे. हे जे 18 तालुक्याचा पायलट रिपोर्ट आला पोटीसे मोजणीचा, मग राज्याला पूर्ण आपण 2 वर्षामध्ये या राज्याचं संपूर्ण डिजिटलायझेशन, संपूर्ण पोटीसे, संपूर्ण पांधन रस्ते, शिवरस्ते सारे त्या ठिकाणी तुम्हाला जसं जुन्या काळामध्ये इंग्रजाच्या काळात केलं होतं त्याप्रमाणे तुम्हाला ॲक्युरेसी आणि ॲक्युरेट करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे आणि याकरता आपण काम करणार आहे. दुसरा प्रश्न आपण विचारला होता की आपण या ठिकाणी ज्या डिजिटलायझेशन करणार आहे का, UP सारखं मॉडेल, किती पैसे आपण ठेवले आहे, याकरता आपण पर्याप्त पैसे आपल्याकडे आहे. त्यामुळं 1200 रोवर आपण घेणार आहोत, ड्रोन्स घेणार आहोत. आणि या राज्यामध्ये आज ॲडिशनल पुन्हा एक करतो आहे, मी जमाबंदी आयुक्ताला मी सूचना दिल्या आहे की देशामध्ये काम करणाऱ्या उत्कृष्ट ते एजन्सी आहे, जवळपास 40-50 एजन्सी आहेत ज्या या ठिकाणी काम करतात, त्यांचं क्वालिफिकेशन मागवा. कर्नाटकमध्ये काय केलं, आंध्र प्रदेशमध्ये काय केलं, त्यांचं क्वालिफिकेशन फायनल करा. पोटीसे कसे मोजायचे, पांधन रस्ते कसे मोजायचे, काय काय त्यांचं क्वालिफिकेशन आहे. आणि मग त्यांना त्या ठिकाणी समजा 1 गुंठा प्लॉट मोजायला किती खर्च येईल, 2 गुंठ्याला किती खर्च येईल, 3 गुंठ्याला म्हणजे रहिवासी क्षेत्र, आणि मग शेतकऱ्याचं 1 एकर, 2 एकर, 3 एकर, 4 एकर मोजण्याला किती खर्च येईल, त्याच्या आधारावर L1 जो येईल त्याला संपूर्ण 50-60 एजन्सीला एम्प्लॉयमेंट करून
प्रत्येक जिल्ह्याला 10-10 एजन्सी आपण जर त्या ठिकाणी प्रत्येक TILRला SLRला दिल्या, जिल्हा भूमी अभिलेखाला, तर या एजन्सींनी सर्वे करायचे, या एजन्सींनी संपूर्ण ॲक्युरेट सर्वेक्षण करायचं आणि मात्र आपल्या भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ते सर्टिफाईड करायचं, जेणेकरून 10-15 एजन्सी प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणार नाही. तोपर्यंत 90 दिवसाचा कालावधी जो लागतो आपल्याला मोजणी करायला, तो 15 दिवसात येणार नाही. कारण आता 90 दिवस लागतात साधी मोजणी करायला आणि तातडीची करायला 30 दिवस लागतात. आपल्याला हाही काळ आणायचा आहे की पैसे भरल्याबरोबर 15 दिवसामध्ये त्या प्लॉटची मोजणी झाली पाहिजे, त्या हिस्साची मोजणी झाली पाहिजे. याकरताही राज्य सरकार याचा विचार करत आहे. मोजणीचे दिवस आपण 180 दिवसावरनं 90 आणले नॉर्मल मोजणीचे, त्या ठिकाणी 60 दिवसावरनं 30 दिवस केले अर्जन्सीचे. आता याच्यामध्ये आपण पुढे जातो आहे की पुढच्या 1-1.5 वर्षामध्ये याला 15 दिवसामध्ये कसं आणता येईल, अर्ज केल्याच्या 15 दिवसात मोजणी कशी करता येईल याच्यावर आपण जातो आहे. या राज्यामध्ये, या देशामध्ये इतक्या एजन्सी आल्या मोजणी करणाऱ्या आणि ॲडव्हान्स त्याचे एम्पॅनमेंट करणे, म्हणजे खूप तुम्ही स्टॉप वाढवला तरी तुम्हाला जर 15 दिवसावर यायचं असेल तर एका जिल्ह्याला 10-15 एजन्सी, चांगल्या हाय क्वालिफाईड एजन्सी, आणि इतक्या ॲडव्हान्स आल्या एजन्सी आता की ड्रोन सर्वे करतात. आपल्याला ड्रोन घ्या, आपले रोवर घ्या, हे पडीत राहतात, मग त्याला कोणी विचारत नाही. त्यापेक्षा हाय क्वालिफाईड, चांगल्या टेक्निकल, ज्यांनी कर्नाटक केला आहे, कर्नाटकमध्ये फार छान काम झालं आहे, खूप छान काम झालं आहे. तर या ठिकाणी आपण प्रत्येक जिल्ह्याला 10 एजन्सी द्यायच्या SLRच्या अंडरमध्ये. कोणाचाही अर्ज आला कुठलीही एजन्सी निवडा आणि त्यांना घेऊन जा, आपलं सर्वेक्षण करा, मोजणी करा आणि नंतर SLRने त्याला सर्टिफाईड करा. की मोजणी ठरते, मोजणीच्या आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या जातात. वाद असला की एखाद माणूस मुद्दामून ती नोटीस घेत नाही किंवा मोजणीच्या दिवशी गैरहजर राहतात आणि त्याच्यामुळे ती मोजणी होत नाही. असे वर्षानुवर्ष मोजणी न झालेली प्रकरणं भरपूर आहेत. तर एकदा नोटीस दिली किंवा त्याच्या घराला आपण चिटकवली तरी तो नाही आला तरी सुद्धा मोजणी व्हायला पाहिजे असा कायदा आपण करणार का? पण हे गोष्ट खरी आहे, यामध्ये काहीतरी कडक धोरण आलं लागणार आहे की हजर राहत नाही ना, मोजणी फिसकटतं, 10 वेळा लोक जातात, आपले वापस येतात, जातात, वापस येतात. त्यामुळे एक नवीन या ठिकाणी काय चांगली SOP काढता येईल ते करू. पण या ठिकाणी याचा जे आपला तर विचार आहे चंद्रकांतजी, की आपला विचार आहे की मोजणी ही केल्याशिवाय या रजिस्ट्री, म्हणजे मोजणी आणि रजिस्ट्री जोडायची, म्हणजे इथपर्यंत आपण जातो आहे. त्यामुळे मला असं वाटतं आता तुम्ही जे म्हणता की घरावर नोटीस लावायची आणि तो आला की नाही आला तरी मोजणी करायची, याबद्दल शासन विचार करेल. माझा 2-3 प्रश्न फक्त माझा एवढेच विषय आहेत की आपण तातडीच्या मोजणीचा 30 दिवसाचा 15 दिवस करतायत, त्याबद्दल अभिनंदन, पण ती लवकर झालं पाहिजे. यामध्ये सुद्धा मोजणी करताना तुम्हाला माहिती आहे अधिकारी, तहसीलदार वगैरे हे सगळं मग सोयीने निवाडा देतात वगैरे, हे सगळं तुमची भूमिका स्पष्ट आहे. फार चांगला निर्णय घेत आहे की आता खाजगी मोजणी तुम्ही करताय, आपल्याकडे नाही आहे आणि खाजगी मोजणी केली तर काय हरकत नाही. मोजणी करण्याची तत्काळ यंत्रणा केली पाहिजे आणि रस्त्यावरचे नकाशे जे आहेत ना ते अपडेट केले पाहिजेत. रस्त्यावरचे नकाशेवर जे रोड नकाशे आहेत ते पूर्वीचे आपण आता इथं सांगितलं डिजिटल इंडिया रेकॉर्ड मायनिंग प्रोजेक्ट करतोय आपण, त्याप्रमाणे पूर्वीचे रस्ते जे आहेत पानन रस्ते, हे केंद्रात आणि राज्यात आपला निर्णय झाला आहे, ते रस्ते पूर्णपणाने जिथे काही तिथं अतिक्रमण असतील तर ती कोणाची परवानगी न करता बाजूला करून ते रस्ते करण्याच्या संदर्भातलं तुम्ही धोरण ठरवणार आहात का? आणि जिथे रस्त्याची गरज नसेल पण मुद्दाम रस्ता टाकण्याचा प्रयत्न असेल त्याच्यासाठी बंधन करण्यासाठी आपण हा अधिकार तहसीलदारांना दिला पाहिजे. तहसीलदारांनी अशा प्रकारचा निर्णय घेणं बंधनकारक, अशा प्रकारचा निर्णय आपण घेणार आहोत.